पुण्याच्या येरवडा मनोरुग्णालयामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। ते म्हणजे रुग्णालयात भरती असलेल्याच रुग्णांकडून या रुग्णालयाची साफसफाई केली जाते आणि अस्वच्छतेचा खरं तर कहर या रुग्णालयात पाहायला मिळतो। या रुग्णालयातले व्हिडिओ आपण सध्या पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। मनोरुग्णांकडूनच ही स्वच्छतेची ही सगळी कामं करून घेतली जात आहेत आणि हा व्हिडिओ सध्या या रुग्णालयाचा व्हायरल होतोय। कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मनोरुग्णांकडूनच ही रुग्णालयाच्या स्वच्छतेची कामं करून घेतली जात आहेत आणि पुण्यात येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये अस्वच्छता, घाणीचं, दुर्गंधीचं गंभीर साम्राज्य आहे आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मनोरुग्णांकडूनच टॉयलेटची स्वच्छता करून घेतली जाते। जेवण नेणे, आणणे, कपडे धुणं, कपडे वाहून नेणं या सगळ्या प्रकारची कामं रुग्णांकडूनच करून घेतली जातात असं उघड झालंय। तसंच या सगळ्या संदर्भातले व्हिडिओ सुद्धा समोर आलेत आणि आता सर्वसामान्यांनी या घटनेविषयी तीव्र संताप व्यक्त केलेला आहे। या प्रकारामुळे रुग्णांची हेळसांड होते। संबंधित चौकशी आणि कारवाईची मागणी सुद्धा करण्यात येते। हे सगळ्याच याच्यात रुग्णालयात होतं। याचा व्हिडिओ आला म्हणून तुम्ही सांगता ही बातमी। हे सगळ्याच ठिकाणी अशा पद्धतीनं होत असतं। हे काय तिथंच होतं अशातला काही भाग नाही। फक्त तो व्हिडिओ बाहेर आल्यामुळे त्या विषयाला वाचा फुटले, परंतु हे मानवतेच्या दृष्टीने योग्य नाही असं तरी वाटतं मला।